आजच्या या जबरदस्त आणि थरारक भागामध्ये प्रेक्षकांना अनेक धक्कादायक वळणांचा अनुभव येतो, जिथे एकीकडे सावलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज निर्माण होतो तर दुसरीकडे काही भयानक सत्यांचा उलगडा होत तिच्या आयुष्याला नव्या दिशेने वळण मिळतं. विठ्ठलाच्या मंदिरात सारंग आणि सुशीला गुरुजींसोबत उभे असताना सावली त्यांना पाहते आणि सुशीला हीच सारंगची पत्नी आहे असा ती चुकीचा निष्कर्ष काढते, ज्यामुळे तिचं मन पूर्णपणे तुटून जातं. त्याच वेळी अभीर आनंदाने सावलीला सारंगशी भेटवण्याचा प्रयत्न करतो, पण सावली त्याला थांबवते आणि भावनांनी भरून ती तिथून निघून जाते. घरी आल्यानंतर तिचा राग आणि दुःख अभीरवर निघतो, मात्र लगेचच तिला आपल्या वागण्याची जाणीव होते आणि ती त्याची माफी मागते. दरम्यान सारंग आपल्या घरी परततो, पण त्याच्याही मनात ओवीच्या बदललेल्या वागण्याबद्दल प्रश्न निर्माण होतात. घरात मोनिकाचा संशय वाढत चाललेला असतो आणि ती ओवीकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे ओवी घाबरते आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते. दुसरीकडे सावलीच्या आयुष्यात आणखी एक मोठा धक्का येतो जेव्हा तिला एका नामांकित शाळेतून नोकरीचं पत्र मिळतं, पण त्या शहराशी जोडलेल्या वाईट आठवणींमुळे ती तिथे जाण्यास नकार देते. याच वेळी रतन पुन्हा तिच्या आयुष्यात येतो आणि पैशांची मागणी करत अभीरला घेऊन जाण्याची धमकी देतो, ज्यामुळे सावली पूर्णपणे हादरते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी ती अखेर पुण्याला जाण्याचा निर्णय घेते. दुसरीकडे राजकुमार आणि मोनिका सावलीचा शोध घेण्यासाठी गुंडांना पाठवतात आणि तिचा अंत करण्याचा कट रचतात. सावली पुण्याकडे निघते आणि योगायोगाने रस्त्यावर राजकुमार आणि अभीरचा सामना होतो, जिथे मोठा वाद होण्याची वेळ येते, पण लोकांच्या हस्तक्षेपामुळे प्रसंग टळतो. याच निर्णायक क्षणी सावलीची तिच्या वडिलांशी म्हणजेच जगन्नाथशी 8 वर्षांनंतर भेट होते, जी अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी असते. जगन्नाथ सावलीला सत्य सांगतो की सारंगने दुसरं लग्न केलेलं नाही आणि तो अजूनही तिच्यावर प्रेम करतोय, ज्यामुळे सावलीचा सर्वात मोठा गैरसमज दूर होतो. या सत्यामुळे सावलीच्या आयुष्यात आशेचा किरण पुन्हा उजळतो आणि तिच्या मनात पुन्हा एकदा सारंगसोबतच्या नात्याची नवीन सुरुवात करण्याची भावना निर्माण होते. आता पुढे जगन्नाथ कसा या दोघांना समोरासमोर आणतो, त्यांच्या आयुष्यातील सर्व गैरसमज कसे दूर होतात आणि पुन्हा एकदा हे कुटुंब एकत्र येतं का, हे पाहणं अत्यंत रोमांचक ठरणार आहे.